Next problem. A particle executes SHM with the amplitude 5 centimeter amplitude दिलेली आहे. Period 2 सेकंद. Find the speed. Speed विचारले आणि कंडिशन दिलेली आहे पुढे of the particle at a point where its acceleration is half the maximum acceleration असं सांगितलं. पहिल्यांदा सगळं डेटा कलेक्ट करूया. काय काय दिलेलं आहे तुम्ही इथे. ही पण डाटा अँप्लिट्यूड दिलेली आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर पिरियड सांगितलेला आहे 2 सेकंद. फाइंड द स्पीड म्हटलेलं आहे. स्पीड फाइंड आउट करायचं आहे. ज्या ठिकाणी त्याचं ऍक्सेलरेशन पार्टिकलचं ऍक्सेलरेशन हे किती असलं पाहिजे 1/2 ऑफ मॅक्सिमम ऍक्सेलरेशन अशी कंडिशन त्यांनी दिलेली आहे. आता हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. पुढचा सेक्शन तयार करतो. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये आपल्याला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ऍक्सेलरेशन फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स मॅग्निट्यूड ओनली आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ए. हे पण मॅग्निट्यूडच घेतोय. मग त्यांनी जे दिलेलं रिलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती व्हॅल्यू वापरून सिम्प्लिफिकेशन करूया. मग हे काय आहे ऍक्सेलरेशन इक्वल टू 1/2 मॅक्सिमम ऍक्सेलरेशन असं सांगितलं. याच्यामध्ये काय होणार बघा बरं. हे ओमेगा स्क्वेअर हे कॅन्सल होईल. त्यानंतर अँप्लिट्यूड ए दिलेले आहे त्यांनी किती आहे ते ए वापरूया. त्याच्यात आपण 1/2 इंटू 5 म्हणजे हे येणार आहे 2.5 सेंटीमीटर. मग एक्स मिळालं. ए माहिती आहे. ओमेगा एक तेवढा काढावं लागेल. त्याच्यासाठी त्यांनी टाइम पिरियड दिलेला आहे. ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी दॅट इज 2 पाय डिव्हायडेड बाय 2 म्हणजे फक्त पाय शिल्लक राहील. दॅट इज इक्वल टू 3.142 सेकंद एवढे येणार. ही ओमेगाची व्हॅल्यू झाली. आता मला फाइंड आउट करायचं आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी किंवा स्पीड म्हणा. फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करतोय. इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर व्ही इक्वल टू ओमेगा आहे 3.142 इंटू स्क्वेअर रूट. अँप्लिट्यूड ए आहे 5 चा स्क्वेअर आणि एक्स आहे 2.5 म्हणजे इथे येणार 5 चा स्क्वेअर मायनस इथं आहे बघा 2.5 चा स्क्वेअर. 2.5 म्हणजेच तुम्ही त्याला असं पण लिहू शकताय. मला कुठलं सोपं वाटतंय त्या पद्धतीने बघा. काही अडचण नाहीये त्याच्यात. तर हे फक्त आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. देअरफॉर व्ही इक्वल टू 3.142 इंटू स्क्वेअर रूट ऑफ इथं 25 येणार. इथे येणार 25/4. हे सोडवावं लागेल आता आपल्याला परत पुढं. 3.142 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 25 गुणिले 4 ते होणार 100. 100 वजा 25 100 मायनस 25 डिवायडेड बाय 4. 3.142 हे किती होणार 75/4 येणार स्क्वेअर रूट मध्ये. त्याचं परत थोडं सिम्प्लिफिकेशन.
कॅल्क्युलेशन जरा करावं लागेल, फक्त याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. किती होते? 25 त्रिक 75, 25 × 3 याला असं लिहू शकताय. हे किती होणार? त्याचं स्क्वेअर रूट येणार 5√3 / 2. म्हणजेच आता याच्या फायनल टर्म्स बघा काय येतील. 3.142, 5 एक येणार, 1.732 येणार, /2 येणार. 2 ने याला डिव्हाइड करून घेऊया. हे किती होते बघा? 0.8216 उरतो 1, 2 12 आणि 2 12 हे असे येते. मग आता फायनल जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते एवढं आहे. 3.142 × 5 × 0.866. आता हे आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. याचे जे लॉग आहे 3.142 ते आहे 0.4972. त्यानंतर 50चा लॉग येतो 6990. हे तुम्ही चेक करू शकता. हे तेवढं मला बघावं लागेल. बार 1.86चा 6 मध्ये 86 तर 86 आहे, त्याचा 6 मध्ये म्हणजे हे येणार 9375 येतं. यांची बेरीज करायची. 7 7 16 23, 3 हात चालू 2 2 5 14 23, 3 हातचे आले 2, किती होते? 2 11 17 आणि 21 चालेल. 2 2 मधून 1 वजा करायचं. हा बार 1 म्हणजे -1 कन्सिडर करायचा. इथं हातचे 2 येतात. 2 - 1 हे येते 1. आता याचा फक्त तुम्हाला अँटीलॉग बघून याचं फायनल आन्सर लिहावं लागेल. हे काय? 0.13चा 3 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 0.13 3 मध्ये, तर 0.13 3 मध्ये 7चा मेन डिफरन्स. 7चा मेन डिफरन्स इथं आहे 2. मग 1358 आणि 2 म्हणजे 1360 झाले. 1360 1360. मग 1.360 लिहायचं असते आणि इथं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते 10च्या पॉवर मध्ये मांडायची. म्हणजे मग हे टोटल किती होते? 13.60. हे तुम्ही काय फाइंड आउट केलेलं आहे बघा. स्पीड फाइंड आउट केले आपण किंवा व्हेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. सगळं कॅल्क्युलेशन माझ्या मते सीजीएस सिस्टम मध्ये आहे. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर येणार cm/s असं युनिट त्याचं येणार. आणि फायनल आन्सर 13.60 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून डिस्टन्स विचारलेलं आहे आणि काय सांगितलंय? स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीडच्या हाफ त्याचं स्पीड असलं पाहिजे. शिवाय त्यांनी पाथ लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर. पाथ लेंथ म्हणजे हे तुम्हाला त्याने 2a दिलेलं आहे. मग बघा सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी पहिल्यांदा मांडून घेऊया. गिवन डाटा ऍट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच एक्स काढायचं आहे आपल्याला. स्पीड ऑफ अ पार्टिकल, पार्टिकलचं स्पीड हे त्याच्या मॅक्सिमम स्पीडच्या हाफ असेल असं म्हटलेलं आहे. म्हणजे व्ही मॅक्सचं हाफ हे त्याचं स्पीड असेल. पाथ लेंथ दिलेले आहे, व्यवस्थित मांडून घ्या ते. पाथ लेंथ म्हणजे अँप्लिट्यूडच्या डबल घ्यावं लागेल तुम्हाला.
ट्वाईस ए, ते किती सांगितले त्यांनी? 10 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. मग याच्यावरून कॅपिटल ए इक्वल टू येणार 5 सेंटीमीटर. आता याला सोडवूया, बघूया काय काय होते त्याचं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा गिवन डाटा तेवढा जरा व्यवस्थित लिहून घेत चला. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्यांनी जी कंडिशन दिलेली आहे तीच डायरेक्ट वापरूया. व्ही इक्वल टू 1/2 व्ही मॅक्स. मग व्हीचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू 1/2 आणि व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा. या पद्धतीनं त्यांनी कंडिशन सांगितलेली आहे. सरळ स्क्वेअरिंग बोथ साइड करूया, मग बघूया पुढं काय काय टर्म होतात ते. स्क्वेअरिंग बोथ साइड केलं, इथं इथं ओमेगा स्क्वेअर येणार, हे स्क्वेअर रूट निघून जाईल, इथे येणार 1/4, हे होणार ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. यांना आता मल्टिप्लाय करून घ्या, ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता हे 1/4 ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर हे डावीकडे घेतोय आणि ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ह्याला उजवीकडे पाठवतो. ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. दिस इज इक्वल टू इकडे ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर असे. इथं डायरेक्ट ओमेगा कॅन्सल, ओमेगाचा स्क्वेअर सगळीकडे दिसतोय. मला पूर्ण ओमेगा स्क्वेअर न डिव्हाइड करून घेतलं तरी चालेल, हे थोडस सोपं होईल. नंतर जरी केलं डिव्हाइड तरी पण चालते, काय फरक पडत नाही त्याने जास्त. असे मग 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4, इथलं सोडवून घेतलं, लसावी घेतला त्याचा, इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे किती होणार? 3 ए स्क्वेअर अपॉन 4 हे असेल. देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस मायनस हे काय होणार बघा, √3 होणार. इथे येणार ए, इथे येणार डिव्हायडेड बाय 2, म्हणजेच एक्स इक्वल टू प्लस मायनस √3 ची व्हॅल्यू आहे 1.732 आणि अँप्लिट्यूड त्यांनी सांगितलेले आहे 5 सेंटीमीटर डिव्हायडेड बाय 2. मग हे किती होते बघा, देअरफॉर एक्स इक्वल टू प्लस और मायनस राहू दे तसंच, 2 ने याला डिव्हाइड करा, ते 0.866 पाहिजे असलं डिव्हाइड करून बघा. मग असे केलं होतं आपण, ते चालू होते त्या ठिकाणी. प्लस मायनस आता 5 ने याला मल्टिप्लाय करा, 5×48 म्हणजे 4 पॉईंट समथिंग येणार. 5×6 = 30, शून्य हातचे आले 3, 5×6 = 30 आणि 3 = 33, 3 हातचे आले परत 3, 5×48 आणि 3 = 43 होणार. म्हणजे 4.33 सेंटीमीटर मध्ये घेतलेलं आहे. आन्सर सेंटीमीटर मध्ये येईल. हे तिथलं डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट प्रॉब्लेम. A particle performs SHM of period 12 seconds, amplitude 8 centimeter. If initially the particle is at the positive extremity, म्हणजे सुरुवातीला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, how much time will it take to cover a distance of 6 centimeter from that position? त्या पोझिशन पासून म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून त्याला 6 सेंटीमीटर इतकं डिस्टन्स कव्हर करायचं आहे, तर त्याला किती वेळ लागेल असं त्यांनी विचारलं. कंडिशन जरा समजून घ्या व्यवस्थित. समजा ही जर ती स्ट्रेट लाईन असेल, इथं जर मीन पोझिशन मी कन्सिडर केली, मीन पोझिशन
ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, इकडं निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. काय सांगितलंय त्यांनी, पार्टिकल सुरुवातीला इथं प्रेझेंट आहे, इथं तो पार्टिकल आहे. आता इथून त्याला 6 सेंटीमीटर इकडे यायचंय. अँप्लिट्यूड किती दिलेले आहे, अँप्लिट्यूड त्यांनी दिलेले आहे 8 सेंटीमीटर, हे अँप्लिट्यूड. मग इथून त्याला इकडं 6 सेंटीमीटर यायचं आहे, हे त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिले, 6 सेंटीमीटर. मग तुम्हाला हे डिस्टन्स म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल, एक्स घ्यावं लागेल. म्हणजे इथं एक्स इक्वल टू किती येते ते लक्षात घ्या. ह्या 8 सेंटीमीटर मधून 6 सेंटीमीटर तुम्हाला वजा करावं लागेल. म्हणजे या प्रॉब्लेमसाठी एक्स येणार आहे 2 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा. त्याच्यातून ही इन्फॉर्मेशन अशा पद्धतीनं समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे बाजूला लिहून ठेवलेलं आहे. आता इथं आपण गिवन डाटा सगळा कलेक्ट करू आणि ही डायग्राम पण आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी लागेल. 2 सेंटीमीटर येते डिस्प्लेसमेंट हे सांगण्यासाठी. काय काय दिलेलं आहे बघा. पिरियड दिलेला आहे 12 सेकंद. त्यानंतर अँप्लिट्यूड सांगितलेली आहे 8 सेंटीमीटर. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमिटी, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन पासून पार्टिकल स्टार्ट होणार आहे. याच्यावरून त्याचं इक्वेशन ठरतं कुठलं वापरायचं ते. हाऊ मच टाइम इट विल टेक, म्हणजे त्याला लागणारा वेळ कशासाठी, 6 सेंटीमीटर फ्रॉम दॅट पोझिशन. त्यामुळे एक्स इक्वल टू किती येते, 8 - 6, दॅट इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. याच्यासाठी ही डायग्रॅम महत्वाची. आता त्याच्या पुढे जाऊया. आता आपण ह्या डायग्रामचं काम झालेलं आहे, काय अडचण नाही आता. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशन साठी जे इक्वेशन आहे ते घ्यावं लागेल. एक्स इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. कारण पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, तिथलं इक्वेशन आपल्याला घ्यावं लागेल. पाहिजे असले इथं पुढे कंसामध्ये लिहून ठेवा, एक्स्ट्रीम पोझिशन. आता याच्यामधलं बघा आपल्याला काय काय आहे माहिती. ए माहिती आहे, ओमेगा तेवढा काढावा लागेल आपल्याला, आणि स्मॉल टी विचारलेला आहे, एक्स सुद्धा माहिती आहे. मग ओमेगा इक्वल टू 2 पाय अपॉन कैपिटल टी. मग 2 पाय अपॉन 12 येणार इथं, म्हणजेच हे होणार पाय/6 रेडियन पर सेकंड, हे असे येणार. आता या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज वापरूया. बघा काय काय होते. एक्स इक्वल टू 2 येणार, त्यानंतर अँप्लिट्यूड आहे 8 सेंटीमीटर, कॉस हे किती आहे, पाय/6 ओमेगाची व्हॅल्यू इंटू टी. हे टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ह्या 8 ने इकडे डिव्हाइड करून घेऊया. ते येणार 2/8. हे आहे असंच ठेवतो, 1-2 मिनिट. आता याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. हे येणार 1/4. 1/4 म्हणजेच 0.25 घ्यावं लागेल इथं. असेल. आता याचा मला कॉस इनव्हर्स बघितला पाहिजे, तर हे महत्वाचं आहे बघायचं. मग कॉस इनव्हर्स बघायचं आहे, याचा अर्थ आपल्याला नॅचरल कोसाइन्स मध्ये जावं लागेल. आणि काय व्हॅल्यू आहे, 0.25 आहे. नॅचरल कोसाइन्स मध्ये येऊया. 0.25 आपल्याला पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे ती.
हे 0.25 तुम्हाला पाहिजे म्हणजे ते तुम्हाला हे पुढं कुठेतरी सापडणार आहे याच्यात. बघा तुम्हाला दाखवते इथं. आता हे शोधावं लागेल बरं का ही व्हॅल्यू. मग 0.25च्या जवळपासची व्हॅल्यू म्हणजे इथं आहे 0.2504 हे आहे. आणि इथं मीन डिफरन्स आहे 3चा, म्हणजे किती होते 2501 होणार. मला 0.2500 पाहिजे. मग चालतं तेवढं एकचा डिफरन्स वगैरे चालेल. हे जर तुम्ही घेतलं 2487 तर तुम्हाला इथे यावं लागेल 14 मध्ये. तिथं पण तसंच येते, परत एकचा डिफरन्स राहतोच. त्यामुळे कुठलेही घ्या, फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, ही नॅचरल कोसाइन्स आहे, याच्यामध्ये मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा असतो. म्हणजे ज्या वेळेला समजा इथं 30 मिनिट आहे, हे बघा इथे किती आहे 2504, 30 मिनिट आहे. याच्यातून मी हे काय करणार आहे, 3 वजा करायचे आहेत मला. त्यावेळेला यांची बेरीज होणार इथं. म्हणजे वरच्या जे मिनिट्स आहेत त्यांची समेशन झाली की यांचं सबट्रॅक्शन करावं लागते. हे लक्षात घ्या, तिथं दिलंय त्यांनी मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करा म्हणून. त्यामुळे ही टर्म तेवढी नॅचरल कोसाइन्स आणि रेसिप्रोकल्स हे तेवढं काळजीपूर्वक करा, कारण त्याच्यामध्ये मीन डिफरन्स हा वजा करायचा असतो. त्यामुळं मग हे काय येणार बघा, इथे येणार 75 डिग्री हा अँगल येणार. त्यानंतर 30 मिनिट्स येणार आणि 1 मिनिटचा मीन डिफरन्स आपण त्यातनं सबट्रॅक्ट करतोय. मग 30 मिनिट प्लस 1 मिनिट होणार. म्हणजे मग हे किती होणार आहे बघा बरं, इथं अँगल येणार, लिहितोय मी बाजूला, 75 डिग्री आणि 31 मिनिट असं घ्यावं लागणार आहे तुम्हाला. मग आता हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन डिग्री आणि मिनिट मध्ये ठेवून चालणार नाही आपल्याला, परत थोडं कॅल्क्युलेशन करायचं. मग या 30 मिनिटच्या खाली पण त्यांनी काहीतरी दिलंय बघा. त्यांनी इथं दिलेलं आहे 0.5 डिग्री. मग 0.5 डिग्री आणि पुढचा अजून एक मीन डिफरन्स एक घेतोय मी. त्यामुळे मग मी ह्याला असं कन्सिडर करतोय इथं 75.51 डिग्री असं घेतोय. म्हणजे हे नको आहे मला आता, कारण मला अजून पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथंच थांबायचं असतं तर मी हे वापरलं असतं, पण अजून मला पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याच्यासाठी मला हे लागेल. 75.51 डिग्री ही व्हॅल्यू मी आता तिथं यूज करणार आहे. त्यामुळे ही व्हॅल्यू लक्षात ठेवा, 75.51 डिग्री. 75.51 डिग्री हे असेल. आता याच्यामध्ये परत आणखीन एक नवीन प्रॉब्लेम असा क्रिएट झालेला आहे बघा, लक्षात येते का, ही जी बाजू आहे ही बाजू डिग्री मध्ये आणि ही बाजू आहे रेडियन मध्ये. त्यामुळे असे वेगवेगळे युनिट्स चालणार नाही, आन्सर बरोबर येणार नाही. म्हणून काय करायचं, ही जे रेडियन मध्ये आहे त्याचं मी डिग्री मध्ये कन्व्हर्शन करतोय. ह्याच्यातला रेडियनचा पार्ट आहे पाय. पाय रेडियन म्हणजेच 180 डिग्री. मग ह्याला मी कन्व्हर्ट करतो इथं 75.51. दिस इज इक्वल, हे डिग्री मध्ये आहे, दिस इज इक्वल टू 180 डिग्री डिव्हायडेड बाय 6 इंटू टी हे असेल. आता 6ने याला जर डिव्हाइड केलं तर हे होणार 30 हे असेल. मग याच्यावरून टी इक्वल टू 75.51 डिव्हायडेड बाय 30. मग आता इथं काय होईल, 7.551 डिव्हायडेड बाय 3 येणार. 3 न तेवढा याला भाग घालवा. इथले 10 कॅन्सल केले, डेसिमल पॉईंट एक घर अलीकडे घेतलेला आहे. 3 दुने 6 उरतो 1, 3 5 15, 3 1 3 उरत आहेत 2, 3 7 21 एवढे सेकंद.
असा तो टाइम पिरियड येईल. त्यामुळे हे एक्झाम्पल खूप काळजीपूर्वक करा. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल. ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ऑफ पिरियड. पिरियड सांगितलेला आहे 2π सेकंड्स. मीन पोझिशन अबाउट द मीन पोझिशन O हॅज अ स्पीड ऑफ b√3 मीटर पर सेकंड. त्याचं स्पीड सांगितलंय b√3. कधीचं स्पीड आहे? व्हेन ॲट अ डिस्टन्स स्मॉल b फ्रॉम O पासून स्मॉल b इतक्या अंतरावरती असताना त्याचं एवढं स्पीड आहे. इफ द पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम O ॲट दॅट इन्स्टंट. त्या इन्स्टंटला पार्टिकल O पासून मीन पोझिशन पासून बाजूला चाललेला आहे. फाइंड द टाइम रिक्वायर्ड बाय द पार्टिकल टू ट्रॅव्हल ए फर्दर डिस्टन्स बी. तर तिथून पुढं बी इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी त्या पार्टिकलला किती वेळ लागेल असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. ते काय काय दिलंय ते पहिल्यांदा लिहून घेऊया. डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा करावं लागेल आपल्याला. इव्हन डाटा पिरियड सांगितलेला आहे 2π सेकंद. त्यानंतर त्याचं स्पीड दिलेलं आहे v=b√3 मीटर पर सेकंड. when it is at a distance of b from mean position. O ही त्याची मीन पोझिशन आहे. पार्टिकल इज मुव्हिंग अवे फ्रॉम O ॲट दॅट इन्स्टंट म्हणून सांगितले. फाइंड द टाइम रिक्वायर्ड स्मॉल टी विचारलेला आहे. फर्दर डिस्टन्स बी, अजून त्याचं डिस्टन्स बी पुढं डिस्टन्स त्यानं कव्हर केलं पाहिजे. तर याचं जर डायग्राम जर काढायची म्हटली, इथं मीन पोझिशन कन्सिडर करतोय. त्याला त्यांनी लिहिलेलं आहे O. ते एक्स्ट्रीम पोझिशन, इथे एक्स्ट्रीम पोझिशन या पद्धतीनं आहे. त्यांनी त्याचा टाइम पिरियड फक्त दिलाय, अँप्लिट्यूड वगैरे काही सांगितलेलं नाहीये. मीन पोझिशन पासून तो पार्टिकल बी इतक्या अंतरावरती आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे हे डिस्टन्स बी दिले आणि इथून पुढे अजून त्याला डिस्टन्स बी ट्रॅव्हल करायचं आहे. तर काय होते मग? आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे की अँप्लिट्यूड किती आहे. कारण हे इथून पुढं कुठं जातो तो पार्टिकल, किती अंतरापर्यंत जातो, याच्यासाठी आपल्याला अँप्लिट्यूड काढावी लागेल. त्यांनी त्यासाठी बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला अँप्लिट्यूड मिळेल त्याच्यामध्ये. याचं फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊया आणि मग परत एकदा आपण ह्या डायग्राम मध्ये घेऊया. डायग्राम काढून ठेवलेले आहे बाजूला. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग टाइम पिरियड दिलेला आहे, त्याच्यावरून ओमेगा काढून घेऊया पहिला. Ω=2π/T. 2π/2π हे कॅन्सल होईल. येणार फक्त 1 रेडियन पर सेकंद येणार. त्यानंतर एका ठिकाणचं त्यांनी स्पीड दिलेलं आहे. मग स्पीडचा फॉर्म्युला वापरूया, फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करूया. असेल स्पीड किती सांगितलेलं आहे? स्पीड सांगितलेलं आहे b√3. दिस इज इक्वल टू ओमेगा आहे 1, त्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही आहे. अँप्लिट्यूड काही दिलेलं नाहीये, तीच काढायची आहे. डिस्प्लेसमेंट मात्र त्यांनी दिलेलं आहे. आता याला स्क्वेअरिंग बोथ साइड करूया. म्हणजे इथे येणार b² आणि हे येणार 3. दिस इज इक्वल टू इथे येणार a² - b². मग a² इक्वल टू हे 3b² आणि हे -b² ला इकडे घेतोय. म्हणजे 3b² + b² होणार आहे. दिस इज इक्वल टू 4b² येणार. therefore a इक्वल टू ±2b. म्हणजे आता इथं तुम्हाला महत्वाची एक इन्फॉर्मेशन मिळाली, ती म्हणजे याची टोटल अँप्लिट्यूड किती येते? 2b.
त्याच्यातलं हे डिस्टन्स आहे स्मॉल बी. म्हणजे आता पार्टिकल हित आहे आणि तो अजून पुढे गेल्यानंतर किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, स्मॉल बी एवढं डिस्टन्स तो कव्हर करणार आहे. तर याच्यासाठी किती वेळ लागेल असं त्यांनी विचारले. आता बघा, कम्प्लीट वन ऑसिलेशनला फॉर वन ऑसिलेशन टाइम पिरियड किती सांगितलंय त्याने, 2 पाय दिलेला आहे. मग त्याचं निम्म म्हणजे हे बघा, हे पूर्ण एक ऑसिलेशन म्हणजे एवढं सगळं असते. याच्यात त्यानं डिस्टन्स किती कव्हर केलेलं आहे, 4a इतकं डिस्टन्स त्यानं कव्हर केलेलं असते. मग आपल्याला काय पाहिजे, आपल्याला हे अँप्लिट्यूड साठी, एका अँप्लिट्यूड साठी मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत यायचं आहे. म्हणजे 1/4 ऑसिलेशन लागेल मला. बघा परत एकदा, पार्टिकल ह्या एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झाला तर तो इकडे येणार आणि परत रिटर्न जाणार. म्हणजे याच्यामध्ये तो 4 अँप्लिट्यूड कव्हर करतो, 4 अँप्लिट्यूड. मग आत्ता मला फक्त एवढंच पाहिजे, एका अँप्लिट्यूडचं काम फक्त पाहिजे. म्हणून मी 1/4 ऑसिलेशन घेतलं. त्याचा टाइम पिरियड किती येणार, मग त्याला टाइम रिक्वायर्ड येणार 2 पाय/4 म्हणजेच येणार π/2 सेकंद. आता अजून एक काम करूया. हा पार्टिकल कुठून स्टार्ट झालेला आहे, मीन पोझिशन पासून स्टार्ट झालेला आहे, मुव्हिंग अवे फ्रॉम मीन पोझिशन असं त्यांनी सांगितलं. मग आपल्याला इक्वेशन वापरावं लागेल मीन पोझिशन पासूनच. ते इक्वेशन आहे x=a साइन ओमेगा टी फ्रॉम मीन पोझिशन. आता आत्ता पार्टिकल तो कुठं आहे, आत्ता पार्टिकल आहे बीच्या ठिकाणी पार्टिकल आहे. अँप्लिट्यूड किती सांगितलेले आहे त्यांनी, जरा बघा बरं, अँप्लिट्यूड काढल्यात तर आपण 2b आहे, हे इथं वापरतोय. त्यानंतर साइन ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे हे ओमेगा 1 इथं डायरेक्ट टी येणार. आता हे एवढं सोडवून आपल्याला टाइम टी फाइंड आउट केला पाहिजे. देअरफॉर b/2b दिस इज इक्वल टू साइन टी. म्हणजेच हे किती येणार, हे येणार 1/2. म्हणजेच टी इक्वल टू साइन कोणत्या अँगलचा साइन रेशो 1/2 आहे, तर तो 30 साठी आहे. 30 म्हणजेच किती येणार, π/6 सेकंद येणार. मग ह्याचा अर्थ काय होतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. एवढीच डायग्राम मी इथं खाली घेतो, 1-2 मिनिटं फक्त, कारण हे समजणं गरजेचं आहे. थोडे ह्याला रिड्यूस करून घेतो, डायग्राम दिसू द्या आपल्याला फक्त. तर आता याच्यामध्ये हा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल आता या ठिकाणी प्रेझेंट आहे इथं. मग मीन पोझिशन पासून इथपर्यंत येण्यासाठी त्याला एवढा वेळ लागलाय आणि मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला यायला त्याला एवढा वेळ लागतो. बघा प्रॉपरली समजते का, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला यायला त्याला वेळ लागतो π/2 आणि मीन पोझिशन पासून हितपर्यंत यायला त्याला वेळ लागतो π/6.
आता त्यांनी प्रश्न असा विचारलाय की या पी पासून एक्स्ट्रीम पोझिशनला यायला त्याला किती वेळ लागेल ही व्हॅल्यू काढायची आहे. मग ती व्हॅल्यू काय करावं लागेल तुम्हाला, या π/2 मधून हे π/6 फक्त वजा करायचं आहे. त्यावेळेला तो पार्टिकल या पी पासून एक्स्ट्रीम पोझिशनला येईल. तेवढी वजाबाकी केली की तुम्हाला त्याचं फायनल आन्सर मिळते. देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल फर्दर डिस्टन्स बी. पुढचं डिस्टन्स किती सांगितलंय त्यांनी, बी. मग ते किती घ्यायचं, टाइम कसा घ्यायचा, तो π/2 मायनस π/6. मग π/2 म्हणजे 90, π/6 म्हणजे 30. 90 मायनस 30 ते येणार 60 आणि 60 ला लिहितात π/3. पाहिजे असलं हे एलसीएम वगैरे घेऊन पण तुम्ही सोडवू शकताय. हे बघा इथं सोडवून दाखवतो पाहिजे असलं तर. π/2 मायनस π/6 त्याचा लसावी येणार 6. इथं 3 न मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे हे होणार 3π मायनस पाय होणार, म्हणजेच हे किती होणार, 2π/6 होणार. दोन इथं भाग घालवा, दॅट इज इक्वल टू π/3. एवढे सेकंद त्याला पुढे जायला लागते. त्यामुळे हे थोडस विचार करायला लावणारं एक्झाम्पल आहे. व्यवस्थित बघा, काही शंका असेल तर विचारा. नेक्स्ट एक्झाम्पल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे, त्याच मॅक्सिमम ऍक्सेलरेशन पण सांगितलेलं आहे. पिरियड फाइंड आउट करा. सिंपल एक्झाम्पल पण इम्पॉर्टंट. व्ही मॅक्स दिलेला आहे 0.16 मीटर पर सेकंद. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन दिलेलं आहे ते सांगितलेलं आहे 0.64 मीटर पर सेकंद स्क्वेअर. कॅल्क्युलेट इट्स पिरियड. टाइम पिरियड विचारलेला आहे. मग फॉर्म्युले लिहून घेऊया पहिल्यांदा काय काय आहेत ते. व्ही मॅक्स त्याचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा आणि ऍक्सेलरेशन मॅक्सिमम त्याला असं लिहितोय, ते त्यांनी सांगितले. त्याचा फॉर्म्युला जो आहे, थांबा चुकलं बघा, परत एकदा असा घोळ होतो. व्ही मॅक्स ए ओमेगा आहे आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आहे ए ओमेगा स्क्वेअर. मग इथं पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करतोय. हे असेल, मग यातलं ए कॅन्सल होईल, एक ओमेगा पण कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहील 1/ओमेगा. त्याने व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. व्ही मॅक्स सांगितलंय 0.16, त्यानंतर ऍक्सेलरेशन मॅक्सिमम सांगितलेलं आहे 0.64 येणार 1/ओमेगा. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. ह्याला 100 न मल्टिप्लाय करा, ह्याला 100 न मल्टिप्लाय करा, म्हणजे 16/64 येते. 16चा पाडा बघून घ्या. 16×32 48 आणि 64 4चा भाग लागेल इथं असेल. म्हणजेच ओमेगा येणार ह्याचा 4 रॅडियन पर सेकंद. ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2π/T.
हे असं येणार. म्हणजेच हे किती होते बघा, आता हे 4 इकडे घ्या, टी इक्वल टू 2 पाय अपॉन 4 होणार. म्हणजेच कॅपिटल टी इक्वल टू पाय/2. मग इथं पायची व्हॅल्यू मात्र 3.142 अशी घ्यायची आहे. कॅपिटल टी इक्वल टू डिवायडेड बाय 2. हे किती होते, भाग लागला 1चा, 2×5 = 10 उरतात 1, 2×7 = 14 आणि 1 हे असेल. हा त्याचा पिरियड फायनल आन्सर त्याचा. नेक्स्ट एक्झाम्पल. A particle performing linear SHM has a maximum velocity of 25 centimeter per second. Vmax दिलेला आहे. शिवाय मॅक्सिमम ऍक्सेलरेशन पण दिलेलं आहे, ते सांगितले 100 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. विचारले काय काय बघा, अँप्लिट्यूड विचारले, पिरियड विचारले. आता याच्यामध्ये परत एकदा मगाच्या पद्धतीनं सगळं कलेक्ट करूया. सेम प्रॉब्लेम आहे, तर व्हॅल्यूज मध्ये चेंज आहे, पण टाईप इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा व्यवस्थित. मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे व्ही मॅक्स, ते सांगितले 25 सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर मॅक्सिमम ऍक्सेलरेशन दिलेलं आहे, ते सांगितलेलं आहे 100 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. अँप्लिट्यूड आणि पिरियड, या दोन गोष्टी याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. त्याच्या पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग व्ही मॅक्सचा फॉर्म्युला ते आहे ए ओमेगा. मॅक्सिमम ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला तो आहे ए ओमेगा स्क्वेअर. परत एकदा इथे डिव्हाइड करून घेतोय. याच्यामध्ये ए ला ए कॅन्सल होईल, एक ओमेगा कॅन्सल होईल, हे असं शिल्लक राहील. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. व्ही मॅक्स आहे 25 आणि मॅक्सिमम ऍक्सेलरेशन आहे 100. याचं जर तुम्ही सिम्प्लिफिकेशन केलं तर हे 1/4 येते. याच्यावरून ओमेगा फाइंड आउट करूया. मिळालेलंच आहे बऱ्यापैकी, तो फक्त मांडून घेऊया व्यवस्थित. हे असेल मग ओमेगा म्हणजेच 2 पाय अपॉन T. therefore capital T equal to 2 पाय अपॉन 4, म्हणजेच हे होणार पाय/2. 3.142 डिवायडेड बाय 2, म्हणजेच हे येते 1.571 सेकंद. आता हा टाइम पिरियड झाला. त्यांनी अजून एक टर्म विचारली बघा, त्यांनी याच्यामध्ये अँप्लिट्यूड पण विचारले. एक काम करायचं, ही जी ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, ही व्हॅल्यू घेऊन त्या पहिल्या इक्वेशन मध्ये यायचं. व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा मध्ये, आणि व्ही मॅक्स किती सांगितले, 25 सांगितले, तेवढं फक्त लक्षात ठेवा. इथे घेतोय बाजूला मी. व्ही मॅक्स इक्वल टू ए ओमेगा, ए इक्वल टू व्ही मॅक्स डिवायडेड बाय ओमेगा. व्ही मॅक्स
25 सांगितलेलं आहे, ओमेगा आहे 4. हे एवढं सोडवावं लागेल फक्त तुम्हाला. मग हे किती होते बघा बरं, ह्याने याला डिवाइड केल्यानंतर 4 24 तो 1 म्हणजे 0 ना त्याच्यावरती. 4 × 8 4 × 20 हे त्याचा आन्सर येते. त्याचं युनिट तेवढं मांडा कशात, सेंटीमीटर मध्येच दिले वाटतं ते. सेंटीमीटर मध्येच आहे, सेंटीमीटर. हे त्याचं फायनल आन्सर. हे अँप्लिट्यूड आणि हे पिरियड. नेक्स्ट प्रॉब्लेम. A particle performing linear SHM has a period of 6.28 सेकंद म्हणजेच 2π. 6.28 सेकंद दिले की डायरेक्ट ते 2π घ्यायचं. पाथ लेंथ दिलेली आहे 20 सेंटीमीटर म्हणजे 2a, अँप्लिट्यूडची दुप्पट आहे. व्हॉट इज द व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी विचारले. व्हेन इट्स डिस्प्लेसमेंट इज 6 सेंटीमीटर फ्रॉम द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे म्हणजे एक्स दिलेलं आहे. आता हे सगळं लिहून घेऊया. मग काय विचारले काय नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये कळेल. गिवन डाटा. Particle performing linear SHM has a period of 6.28 सेकंद. डायरेक्ट ह्याला 2π घ्यायचं. ह्याच्यातलं तुम्ही प्रोडक्ट करून बघा. पाथ लेंथ दिलेला आहे म्हणजे 2a दिलेला आहे 20 सेंटीमीटर. मग ह्याच्यावरून a इक्वल टू येणार 10 सेंटीमीटर. त्याच्या पुढे विचारले व्हेलॉसिटी. कधीची व्हेलॉसिटी विचारले बघा, डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर असेल त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी काय असेल. सगळ्यात पहिलं काम करूया, त्याने टाइम पिरियड दिलेला आहे त्याच्यावरून ओमेगा काढून घेऊया. फॉर्म्युला इन कॅल्क्युलेशन्स. ओमेगा इक्वल टू 2π अपॉन कॅपिटल टी. कॅपिटल टी पण 2πच आहे त्यामुळे हे कॅन्सल होईल. डायरेक्ट याची व्हॅल्यू येणार 1 रेडियन पर सेकंद. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी व्ही विचारले. ओमेगा माहिती आहे, ए माहिती आहे, एक्स माहिती आहे, त्यामुळे काय अडचण येण्यासारखं काही नाहीये. व्ही इक्वल टू ओमेगा इंटू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. फक्त मी इथं मॅग्निट्यूड घेतोय. मॅग्निट्यूड म्हणून फक्त पुढे लिहित चला. काही जणांना त्याचं प्लस मायनस दोन्ही पण लागते. मग हे असं जर लिहिलं की मग काही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. देअरफॉर व्ही इक्वल टू ओमेगाची व्हॅल्यू 1 आहे, स्क्वेअर रूट ऑफ अँप्लिट्यूड आहे 10, 10 चा स्क्वेअर मायनस डिस्प्लेसमेंट सांगितलेलं आहे 6 सेंटीमीटर त्याचा वर्ग. हे किती होणार बघा, व्ही इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 मायनस 36 म्हणजेच हे होणार रूट मध्ये 64. देअरफॉर व्ही इक्वल टू 8 सेंटीमीटर पर सेकंद. हे त्याचं स्पीड येईल त्या ठिकाणी. सिंपल एक्झाम्पल आहे.